प्रश्न पहिला, ओळखा पाहू मी कोण? अ. मी द्विस्तरीय प्राणी असून मला देहगुहा नाही. मी कोणत्या संघातील प्राणी आहे? सिलेंटराटा किंवा निडारिया प्राणी संघातील प्राणी. आ. माझे शरीर अरीय सममिती दाखवते. माझ्या शरीरात जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय? तारा मासा कंटकचर्मी प्राणी. ई. मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहे. माझा समावेश कोणत्या संघात कराल? जंत गोलकृमी. ई. मी बहुपेशीय प्राणी असून सुद्धा माझ्या शरीरात ऊती नाहीत. माझ्या प्राणीसंघाचे नाव सांगा. रंध्रीय. प्रश्न दुसरा, प्रत्येकाची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. रोहू मासा. सृष्टी प्राणी. विभाग समपृष्ठरज्जू. संघ समपृष्ठरज्जू. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. वर्ग मत्स्य. उपवर्ग अस्थिमत्स्य. लक्षणे. पृष्ठवंशीय उपसंघाची सर्व लक्षणे मत्स्य वर्गात म्हणजेच माशांच्या सर्व प्रजातीत दिसून येतात. त्यांच्या शरीरात पाठीचा कणा असतो. त्यांचे शरीर जलीय जीवनासाठी अनुकूलित झालेले असते. रोहू हा मासा गोड्या पाण्यात राहतो. तो कल्ल्यांद्वारे श्वसन करतो. याचा अंतकंकाल अस्थिमय असतो. याच्या शरीराशी युग्मित पर जोडलेले असतात. पुच्छपराचा उपयोग करून हा मासा पोहताना दिशा बदलू शकतो. नाकतोडा. सृष्टी प्राणी. विभाग असमपृष्ठरज्जू. संघ संधिपाद. वर्ग कीटक. लक्षणे. नाकतोडा हा कीटक असून त्याचा समावेश संधिपाद प्राणीसंघात केलेला आहे. हा भूचर कीटक परिसराशी योग्य प्रकारे अनुकूलित झालेला असतो. याच्या शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते. या कीटकात छोट्या तुकड्यांनी जुळून तयार झालेली उपांगे म्हणजेच 3 पायांच्या जोड्या आणि 2 पंखांच्या जोड्या असतात. हत्ती. सृष्टी प्राणी. विभाग समपृष्ठरज्जू. संघ समपृष्ठरज्जू. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. वर्ग सस्तन. लक्षणे. हत्तीचा समावेश पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सस्तन वर्गात केला आहे. हत्ती हा जरायुज आहे म्हणजेच तो पिल्लांना जन्म देतो. त्याच्या शरीरावर दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात. हत्तीची मादी पिल्लांचे दूध पाजून पोषण करते. हत्ती उष्णरक्ती असतो. डोके, मान, धड व शेपूट हे शरीराचे भाग असणारा हत्ती अवाढव्य आकाराचा शाकाहारी प्राणी आहे. पेंग्विन. सृष्टी प्राणी. विभाग समपृष्ठरज्जू. संघ समपृष्ठरज्जू. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. वर्ग पक्षी. लक्षणे. पक्षी वर्गातील लक्षणे दाखवणारा पेंग्विन हा अतिथंड प्रदेशात राहणारा न उडू शकणारा असा पक्षी आहे. त्याचे शरीर पिसांच्या बाह्यकंकलाने आच्छादलेले असते. त्याचे अनुकूलन बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी झालेले असते. पेंग्विन उष्णरक्ती आणि कशेरू स्तंभयुक्त आहे. अग्र उपांगे लांब पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात. या पंखांच्या साहाय्याने तो आपले थंड हवेपासून रक्षण करू शकतो. सुसर. सृष्टी प्राणी. विभाग समपृष्ठरज्जू. संघ समपृष्ठरज्जू. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. वर्ग सरीसृप.
लक्षणे. सुसर हा सरीसृप वर्गातील पृष्ठवंशीय प्राणी आहे. सुसर पाण्याच्या सानिध्यात असते, परंतु पाण्यात श्वसन करू शकत नाही. शीतरक्ती आणि शरीराच्या वजनाच्या तुलनेत पाय कमकुवत असतात. पाण्यात पायांच्या साहाय्याने पोहू शकते. सुसरीची त्वचा खडबडीत असते. त्यावर मोठी शल्के असतात. मुखाचा भाग थोडा पुढेपर्यंत लांब झालेला असतो. त्यात अतिशय अणकुचीदार दात असतात. शरीराचे भाग शिर, मान आणि धड हे असतात. तोड. सृष्टी प्राणी. विभाग समपृष्ठरज्जू. संघ समपृष्ठरज्जू. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. वर्ग उभयचर. लक्षणे. उभयचर वर्गात असणारा पृष्ठवंशीय टोड हा प्राणी जास्त प्रमाणात भूचर असतो. बाह्यकंकाल नसते, पण त्वचा खडबडीत असते. हा शुष्क प्रदेशात राहत असल्यामुळे त्वचेत हा बदल दिसून येतो. टोडच्या काही जातीत विषग्रंथी देखील दिसून येतात. याला बाह्यकर्ण नसतो, परंतु कर्णपटल असते. शरीराचे भाग डोके आणि धड असे असतात. याला मान नसली तरी बटबटीत डोळे चहूकडे फिरून त्याला परिसराचे आकलन होते. उडणारा सरडा. सृष्टी प्राणी. विभाग समपृष्ठरज्जू. संघ समपृष्ठरज्जू. उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी. वर्ग सरीसृप. लक्षणे. सरडा हा सरीसृप वर्गातील पृष्ठवंशीय प्राणी आहे. सरडा शीतरक्ती आणि कमकुवत पायांचा असतो, त्यामुळे तो सरपटत प्रचलन करतो. त्याची त्वचा खवळेयुक्त असते. शिर, मान आणि धड हे शरीराचे भाग असतात. त्याला उड्डाणासाठी त्वचेचेच पापुद्र्यासारखे पडदे असतात. पक्षासारखे पंख नसतात. हुकवर्म. सृष्टी प्राणी. विभाग असमपृष्ठरज्जू. संघ गोलकृमी. लक्षणे. हुकवर्मचे शरीर लांबट बारीक धाग्यासारखे असते. 5 ते 10 मिलीमीटर इतक्या लांबीचा हा गोलकृमी असतो. मानवाच्या शरीरात हा अंतःपरजीवी म्हणून राहतो. याचे शरीर त्रिस्तरीय असून त्याच्या शरीरात आभासी देहगुहा असते. शरीर अखंडित असून त्याभोवती उपचर्म असते. हुक सारख्या मुख अवयवाने हा कृमी पोशिंद्याच्या शरीरात अडकून राहतो. जेलीफिश. सृष्टी प्राणी. विभाग असमपृष्ठरज्जू. संघ सेंटराटा निडारिया. लक्षणे. जेलीफिश हा समुद्रात राहणारा निडारिया संघातील प्राणी पाण्यात तरंगू शकतो. त्याचे शरीर छत्रीच्या आकाराचे असते. या शरीर स्वरूपाला छत्रिक असे म्हणतात. पारदर्शक फुग्याप्रमाणे दिसणारा हा जीव जेलीप्रमाणे भासतो, म्हणून याला जेलीफिश असे म्हटले जाते. त्याचे शरीर अर्यसममित आणि द्विस्तरीय असते. याच्या मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात. गोम. सृष्टी प्राणी. विभाग असमपृष्ठरज्जू. संघ संधिपाद. लक्षणे. छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली अनेक उपांगे गोम या प्राण्यात दिसतात. शरीराभोवती कायटिनयुक्त बाह्यकंकाल असते. गोम हा किडा संधिपाद संघात वर्गीकृत केला जातो. त्याला अनेक पाय असतात, त्यामुळे त्याला शतपाद असेही म्हणतात. या प्राण्याचे शरीर द्विपार्श्व सममित त्रिस्तरीय देहगुहा असलेले आणि खंडीभूत असते. प्रश्न तिसरा. प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत? सर्वप्रथम प्राण्यांचे वर्गीकरण ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल यांनी केले होते. या वर्गीकरण पद्धतीनुसार शरीराचे आकारमान, सवयी, अधिवास असे मुद्दे लक्षात घेतले जातात. या पद्धतीला कृत्रिम पद्धत असे म्हणतात. थिओफ्रेस्टस, प्लिनी,
जॉन रे, लिनियस या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाची कृत्रिम पद्धतच वापरली. विज्ञानातील प्रगतीमुळे पुढे संदर्भ बदलले, त्याबरोबरच वर्गीकरणाचे मुद्दे देखील बदलले. त्यानंतर वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. या पद्धतीत सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म असे आधुनिक मुद्दे लक्षात घेण्यात येतात. त्यानंतर ब्रॉन्स्की आणि मेयर यांनी उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत शोधली. 1977च्या सुमारास कार्ल वूज यांनी 3 डोमेन वर्गीकरण पद्धती शोधली. त्यानुसार आधिकेंद्रकी जीवाणूंचे 2 वर्ग करण्यात आले आहेत. अशा रीतीने प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या आहेत. प्रश्न 4, रचनात्मक संघटन व सममिती यामध्ये नेमका काय फरक आहे? उदाहरणांसहित स्पष्ट करा. रचनात्मक संघटन म्हणजे पेशी, ऊती, अवयव आणि संस्था अशा प्रकारची निरनिराळी शरीर रचना. वर्गीकरण करताना लक्षात घेण्यासाठी हा एक आधारभूत मुद्दा ठरतो. सर्व प्राणी पेशींपासून तयार झालेले असतात. अमिबासारख्या एकपेशीय प्राण्यात सर्व कार्ये एकाच पेशीद्वारे करण्यात येतात. अशा प्राण्यांचे संघटन जीवद्रव्य स्तर या प्रकारचे असते. बहुपेशीय प्राण्यांच्या शरीरात अनेक पेशी असतात. उदाहरणार्थ रंध्रीय प्राणी. काहींच्या शरीरात समान कार्य करणाऱ्या पेशींचे समूह म्हणजेच ऊती असतात. उदाहरणार्थ निडारिया. तर काहींच्या शरीरात अजून प्रगती होऊन अवयव आणि नंतर संस्था तयार होतात. उदाहरणार्थ चपटे कृमी व त्यापेक्षा उत्क्रांत प्राणी संघ. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत असे हळूहळू बदल होत प्राण्यांच्या संघात जटिल रचनात्मक संघटन येत गेले. सममिती हे शरीर रचनेचा पाया दर्शवते. वर्गीकरण करताना आधारभूत ठरणारा हाही एक मुद्दा आहे. सममिती लक्षात घेण्यासाठी प्राण्यांच्या शरीराच्या विशिष्ट अक्षातून काल्पनिक छेद घेतला जातो. यावर आधारित प्राणी शरीररचनेचे निरनिराळे गट पडतात, जसे असममित शरीर उदाहरणार्थ रंध्रीय, अरीय सममिती उदाहरणार्थ निडारिया आणि कंटकचर्मी आणि द्विपार्श्व सममिती उदाहरणार्थ इतर सर्व प्राणी संघ. प्रश्न 5, थोडक्यात उत्तरे द्या. अ. शार्कचे वर्गापर्यंत शास्त्रीय वर्गीकरण करा. सृष्टी, प्राणी, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग मत्स्य, उपवर्ग कास्ती मत्स्य, शास्त्रीय नाव स्कॉलिओडॉन साराकोवा. आ. कंटकचर्मी संघाचे 4 गुणधर्म लिहा. कंटकचर्मी प्राणी केवळ सागर निर्वासीच असतात. त्यांचे शरीर त्रिस्तरीय आणि सत्य देहगुहायुक्त असते. त्यांच्या अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती असते, मात्र प्रौढावस्थेत ते पंचअरीय सममिती मिळवतात. प्रचलनासाठी यांना नलिकापाद असतात. या नलिकापादांनी ते अन्न देखील पकडू शकतात. जे प्रचलन करीत नाहीत ते स्थानबद्ध असतात. यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पट्टिकांचे बनलेले असते. कंटकचर्मी प्राण्यांमध्ये पुनर्जनन क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. उदाहरणार्थ तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार, सी ककुंबर इत्यादी. यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहू शकता. ई. फुलपाखरू व वटवाघूळ यातील फरकाचे 4 मुद्दे सकारण स्पष्ट करा. फुलपाखरू, वटवाघूळ. फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते. वटवाघूळ हे उपसृष्टी समपृष्ठरज्जू यात वर्गीकृत केले जाते.
संधिपाद संघातील कीटक वर्गात याचा समावेश केला जातो। पृष्ठवंशीय प्राणी या उपसंघातील सस्तन वर्गात याचा समावेश केला जातो। फुलपाखराला पायांच्या 3 जोड्या आणि 2 पंखांच्या जोड्या असतात। हे पंख कायटिन युक्त असतात। वटवाघळाला पायाची 1 जोडी असते आणि पंखांप्रमाणे भासणारे चर्मपर असतात, यात हाडे असतात। फुलपाखरू दिवसा आढळणारा कीटक आहे। वटवाघूळ सस्तन निशाचर प्राणी आहे। ई. झुरळ कोणत्या संघातील प्राणी आहे? उत्तर सकारण स्पष्ट करा। झुरळ हा संधिपाद संघातील प्राणी असून त्याचा समावेश कीटक वर्गात केलेला आहे। कारणे: शरीरावर कायटिनच्या बाह्य कंकालाचे आच्छादन, छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून तयार झालेली उपांगे जसे 3 पायांच्या जोड्या, द्विपार्श्व सममित त्रिस्तरीय सत्य देहगुहायुक्त आणि खंडीभूत शरीर, श्वसनासाठी श्वासरंध्र व श्वासनलिकांचे जाळे। भाग 2. प्रश्न 6वा, शास्त्रीय कारणे द्या। अ. कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही। कासव सरीसृप असते, ते जमिनीवर राहते त्यावेळी फुफ्फुसाने श्वसन करते, ते पाण्यात पोहते तेव्हाही प्रत्येक श्वासाला नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते। या दोन्ही अधिवासात त्याला फुफ्फुसाने श्वसन करता येते। उभयचर प्राण्याचे असे नसते, तो जमिनीवर फुफ्फुसाच्या साहाय्याने आणि पाण्यात त्वचेच्या साहाय्याने श्वसन करतो। तसेच कासवाच्या अंगावर बाह्य कंकालही असतो, म्हणून उभयचर या वर्गामध्ये कासवाचा समावेश करता येत नाही। आ. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो। जेलीफिश या प्राण्याच्या शरीरात दंशपेशी असणारी शुंडके असतात, त्याला या दंशपेशींचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि संरक्षणासाठी होतो। दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात आणि त्यास घायाळ करतात। जेलीफिश या प्राण्याबरोबर आपला संपर्क आल्यास याच दंशपेशीतील विषामुळे आपल्या शरीराचा दाह होतो। ई. सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत। ज्या प्राण्यामध्ये वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पृष्ठरज्जूचे रूपांतर नंतरच्या काळात पाठीच्या कण्यात किंवा कशेरू स्तंभात होते, त्या प्राण्याला पृष्ठवंशीय म्हणतात। त्यामुळे पृष्ठवंशीय प्राणी कधी ना कधी समपृष्ठरज्जू असतात। मात्र जे समपृष्ठरज्जू, पृष्ठसमरज्जू व शीर्षसमरज्जू प्राणी म्हणूनच राहतात, त्यांच्या पृष्ठरज्जूचे रूपांतर कशेरू स्तंभात होत नाही। ई. बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात। बॅलॅनोग्लॉसस हा प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्याचे थोडे गुणधर्म दाखवतो, तसेच समपृष्ठरज्जू प्राण्याप्रमाणे त्याला पृष्ठरज्जू असतो। त्याच्या दोन्ही गटांचे गुणधर्म थोडे थोडे असतात, म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राणी यामधील दुवा म्हणतात। उ. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते। सरीसृप हे शीतरक्ती प्राणी असतात, त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रण करण्याची सोय नसते। परिसराचे तापमान जसे वर खाली होते, त्याप्रमाणे सरीसृप प्राण्यांचे तापमानही वर खाली होते, त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते। प्रश्न 7वा, योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा। अ. रंध्रीय प्राण्यांच्या शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात?
1 कॉलर पेशी, 2 निडोब्लास्ट, 3 अंतर्जन स्तर पेशी, 4 बहिर्जन स्तर पेशी. रंध्रीय प्राण्यांच्या शरीरात कॉलर पेशी असतात. स्पष्टीकरण. रंध्रीय प्राणी आधात्रीशी संलग्न असतात आणि त्यांच्यात प्रचलन होत नाही. त्यामुळे अन्न मिळवण्यासाठी त्यांना पाणी प्रवाहित करावे लागते. त्यासाठी त्यांच्या शरीरातील वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशींचा वापर केला जातो. निडोब्लास्ट हे निडारिया संघाचे वैशिष्ट्य आहे. अंतस्तर पेशी व बाह्यस्तर पेशी या सर्वच प्राण्यांत असतात. खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते? 1 तारा मासा, 2 जेलीफिश, 3 गांडूळ, 4 स्पॉन्ज. गांडूळ या प्राण्याचे शरीर द्विसममिती दाखवते. स्पष्टीकरण. द्विसममिती या प्रकारात शरीराचा एकच अक्ष असा असतो की फक्त त्या अक्षातूनच काल्पनिक छेद घेतल्यास 2 समान भाग होतात. अशी सममिती केवळ गांडूळ दाखवतो. तारा मासा व जेलीफिश हे अरीय सममिती दाखवतात. स्पॉन्जचे शरीर असममित असते. खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो? 1 झुरळ, 2 बेडूक, 3 चिमणी, 4 तारा मासा. तारा मासा हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. स्पष्टीकरण. झुरळ, बेडूक व चिमणी हे तिन्ही प्राणी पुनर्निर्मिती म्हणजेच पुनर्जनन करू शकत नाहीत. केवळ कंटकचर्मी संघात पुनर्निर्मिती क्षमता खूप चांगली असते. त्यामुळे तुटलेल्या भागाचे पुनर्जनन केवळ तारा मासा हा कंटकचर्मी प्राणी करू शकतो. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? 1 उभयचर, 2 सरीसृप, 3 पक्षी, 4 सस्तन. वटवाघळाचा समावेश सस्तन या वर्गात होतो. स्पष्टीकरण. वटवाघळाचा समावेश सस्तन वर्गात केला जातो कारण त्यांना दुग्धग्रंथी असतात. त्याचप्रमाणे ते पिल्लांना जन्म देतात. उभयचर, सरीसृप आणि पक्षी या तिन्ही वर्गात ही वैशिष्ट्ये दिसत नाहीत. प्रश्न 8वा. खालील तक्ता पूर्ण करा. देहगुहा, जननस्तर, संघ. देहगुहा नसते, जननस्तर द्विस्तर, संघ रंध्रीय प्राणी संघ. देहगुहा नसते, जननस्तर त्रिस्तर, संघ चपटे कृमी. देहगुहा आभासी, जननस्तर त्रिस्तर, संघ गोल कृमीचा संघ. देहगुहा असते, जननस्तर त्रिस्तर, संघ संधिपाद प्राणी संघ. प्रश्न 9वा. तक्ता पूर्ण करा. प्रकार, वैशिष्ट्ये, उदाहरणे. प्रकार चक्रमुखी, वैशिष्ट्ये जबडे विरहित असे चुशीमुख. उदाहरणे पेट्रोमायझॉन मिक्झिन. प्रकार मत्स्य, वैशिष्ट्ये कल्ल्याद्वारे श्वसन. उदाहरणे पापलेट, समुद्रघोडा, शार्क. प्रकार उभयचर, वैशिष्ट्ये मृदू त्वचा, बाह्यकंकाल नाही. उदाहरणे बेडूक, टोड, सॅलेमेंडर. प्रकार सस्तन, वैशिष्ट्ये दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी.
उदाहरणे देवमासा, मानव, मांजर. प्रकार सरीसृप. वैशिष्ट्ये शीतरक्ती. उदाहरणे कासव, पाल, साप. प्रश्न 10वा. आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा. हायड्रा. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ सिलेंट्राटा. उदाहरण हायड्रा. जेलीफिश. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ सिलेंट्राटा. उदाहरण जेलीफिश. प्लॅनेरिया. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ चपटेकृमी. उदाहरण प्लॅनेरिया. गोलकृमी. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ गोलकृमी. उदाहरण ॲस्केरिस. फुलपाखरू. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ संधिपाद. वर्ग कीटक. उदाहरण फुलपाखरू. गांडूळ. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ वलई. उदाहरण गांडूळ. ऑक्टोपस. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ मृदुकाय. उदाहरण ऑक्टोपस. तारामासा. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ कंटकचर्मी. उदाहरण तारामासा. शार्क. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय. वर्ग मत्स्य. उपवर्ग कास्तिमत्स्य. उदाहरण शार्क. बेडूक. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय. वर्ग उभयचर. उदाहरण बेडूक. पाल. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय. वर्ग सरीसृप. उदाहरण पाल. कबूतर. आकृती. वर्गीकरण सृष्टी, प्राणी, विभाग समपृष्ठरज्जू, संघ समपृष्ठरज्जू, उपसंघ पृष्ठवंशीय. वर्ग पक्षी. उदाहरण कबूतर. प्रश्न 11वा. आकृतीस योग्य नावे द्या. जेलीफिश, नेरिस, प्लॅनेरिया,
अस्थिमत्स्य